तांबूसलाट निळांबरातून आले किरणांची तांबूसलाट सोन पावलांची सजली अंगणी सोनियाची नवी पहाट सोन पावलांची सजली अंगणी सोनियाची नवी पहाट धोक्याचे पसरले रंगीत चादर इदर नीला धोक्याचे पसरले रंगीत चादर इदर नीला गाई गोरे गोठ्या मधुनी गेले पानवट्याला गाई गोरे गोठ्या मधुनी गेली पानवट्याला गाई गोरे गोठ्या मधुनी गेली पानवट्याला हिरवाडीच्या रानावरती झोका घेई वारा हिरवाडीच्या रानावरती झोका घेई वारा गार गारव्याने अंगी आला शहारा गार गारव्याने अंगी आला शहारा गार गारव्याने अंगी आला शहारा मोठ्यावाने चमचमणारे दवबिंदूचे ते पदार्थ मोठ्यावाने चमचमणारे दवबिंदूचे ते पदार्थ सोन पावलाने साजली अंगाने सोन्याचे नवे पहाट हो सोन पावलाने साजली अंगाने सोन्याचे नवे पहाट निळांबरातून आले किरणांची तांबूसलाट सोन पावलांची सजली अंगणी सोनियाची नवी पहाट सोन पावलांची सजली अंगणी सोनियाची नवी पहाट वसंत ऋतूचे आहे किमया तारे न्यारे वसंत ऋतूचे आहे किमया तारे न्यारे त्याच्या संगे शोभून दिसतो निसर्गरम्य भारी त्याच्या संगे शोभून दिसतो निसर्गरम्य भारी त्याच्या संगे शोभून दिसतो निसर्गरम्य भारी कोकिळेचे मधुर स्वर सुंदर येते काने कोकिळेचे मधुर सूर सुंदर येते काने त्याच्यामध्ये घुमू लागले छान चिड्यांची गाणी त्याच्यामध्ये घुमू लागले छान चिड्यांची गाणी त्याच्यामध्ये घुमू लागले छान चिड्यांची गाणी सजवू लागले रंगाने भरलेले डोळे वरचे माठ सजवू लागले रंगाने भरलेले डोळे वरचे माठ सोना पावलाने साजले अंगाने सोनियाचे नवे पहाट हो सोना पावलाने साजले अंगाने सोनियाचे नवे पहाट निळांबरातून आले किरणांची तांबूसलाट निळांबरातून आले किरणांची तांबूसलाट सोन पावलांची सजली अंगणी सोनियाची नवी पहाट सोन पावलांची सजली अंगणी सोनियाची नवी पहाट निळांबरातून आले किरणांचे तांबूसलाट निळांबरातून आले किरणांचे तांबूसलाट सोन सोनियाची नवी पहाट हो सोन पावलाने साजले अंगाने सोनियाचे नवे पहाट
काय समजेन असं झालंय. माझ्या कानाला कुठे शोधू मी या राजवाड्यात. सगळे राजवाडे तर सारखे दिसत आहेत. कुठे असेल माझं काना आणि कुठलं माझ्या कानाचं राजवाडा. काही माणसं दिसत आहेत. मला श्रीकृष्णाच्या घरीसाठी अच्छा तो किसन बैलगाडीवाला की काय? नाही, किसन बैलगाडीवाला नाही. मी द्वारकाधीश श्रीकृष्णाबद्दल बोलतोय. अच्छा त्यांच्याकडे तुमचं काय काम आहे? तो माझा बाळ सखा आहे. आम्ही दोघं परम मित्र आहोत. ते तर राजा आहे, ते राजमहालात जातात. त्यांचे तुम्ही परम मित्र? कोणतरी वेडा आलाय रे. कोणतरी वेडा आला रे. हा कोणतरी वेडा आहे रे. श्रीकृष्णाचा बाळ सखा आहे. मला त्यांना भेटायचं आहे. माझा निरोप तरी त्यांच्यापर्यंत पोचवा. मी त्यांचा बाळ सखा आहे. त्याला पाठवा, त्यांना भेटायचं आहे. तुमच्या या नगरीमध्ये एखाद्या ब्राह्मणाचा अपमान करणं कितपत योग्य आहे? काय चालू आहे? कुठून आपण आला? श्रीकृष्णाचा बाळ सखा आहे. आम्ही लहानपणी दोघं एकत्र खेळलो आहे. आपलं नाव काय? माझं नाव सुदामा. सुदामा. श्रीकृष्ण माझा बालमित्र आहे. हे लोक माझ्यावर विश्वास करत नाही. काय बाप, तुम्ही तरी विश्वास करा माझ्यावरती. सुदामा, आपण काळजी करू नका. प्रभूंपर्यंत संदेश द्या आणि प्रभूंनी जर आपल्याला मान्यता दिली तर सुदामांना निश्चितपणे द्वारकात घेऊन जा. माहित आहे, माझा बाल सखा सुदामा लहानपणापासून फार पराक्रमी आहे. त्याने आज माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट सहन करून मित्रत्वाचं एक उत्तम उदाहरण दिलं आहे.
आम्ही त्याचे कर्म पूर्ण झाले ना मग भेटीसाठी एवढा उशीर का? रुक्मिणी, सुदामा आणि माझी भेट ही काही साधारण भेट नाही. रुक्मिणी, पुढे येणाऱ्या युगामध्ये ही भेट एक ऐतिहासिक भेट म्हणून ओळखली जाईल. कशी आपली लीला प्रभू? देवी, मी सुद्धा मला अशा प्रकारे भेटू इच्छित आहे की या भूमंडलावरती असणारे सर्व पशु, सर्व पक्षी, सर्व प्राणी यांना मैत्री काय असते आणि ती कशी निभावली जाते याचं उत्तम उदाहरण मिळेल. रुक्मिणी, पण जर मी या विषयाचा सुद्धा मला भेटलो तर या साऱ्या सृष्टीला कसं दाखवून देऊ शकतो की मैत्रीमध्ये कोणी लहान नाही तर कोणी मोठा नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. ही मैत्री म्हणजे एक राजा आणि एक रंक यांच्या अथूट मैत्रीचं नातं आहे. स्वामी, सुदामाचे म्हणतात गरीब श्रीमंत लहान मोठे या विचारांनी साधले आहे. हा देवी, हाच तर त्याचा भ्रम मला दूर करायचा आहे. रुक्मिणी देवी, थोडा विलंब होईल पण आता पुढे येणारी भेट ही एक अविस्मरणीय भेट असेल देवी, अविस्मरणीय भेट असेल. आशीर्वाद असेल. तुम्हाला भेटायला इथं ब्राह्मण आला आहे. त्याच्या पायात पादुकाही नाही, अंगावरती वस्त्रही देखील नाही, पण त्याने त्याचं नाव सुदामा म्हणाला. काय? सुदामा? हो प्रभू. अरे माझा प्रिय सखा, माझा बाल सखा सुदामा माझ्या भेटीला आलाय. सुदामा आला. सुदामा, अरे वेड्या, किती दिवसाने आलास रे. भेट तुझी रे युगा साथ तुझी माझी बालपणाची, साथ तुझी माझी बालपणाची, मिलनाच्या आशा अंतरी, मिलनाच्या आशा अंतरी, कंठ आले कसे दाटून, मिलनाच्या आशा अंतरी, कंठ आले कसे दाटून, भेट तुझी रे युगा युगाची, साथ तुझी माझी बालपणाची, साथ तुझी माझी बालपणाची, मिलनाच्या आशा अंतरे, मिलनाच्या आशा अंतरे, कंठ आले कसे दाटून, मिलनाच्या आशा अंतरे, कंठ आले कसे दाटून. अरे मित्रा, सुदामा, अरे मला एवढ्या लांबून आलास आणि मला न भेटताच चालला होतास का रे. काना, अरे गोविंदा, तू यायला का उशीर केला? अरे मित्रा, यायला उशीर मी केला. अरे आज एवढ्या वर्षानंतर आज तुला माझी आठवण आली आणि बोलतो उशीर मी केला. अरे गोविंदा, मी कधी तुला विसरलोच नाही रे गोविंदा. मग सांग मित्रा, अरे का नाही आलास मला भेटायला? हा, ते आला लक्षात. अरे तुला तर वाटलं असणार की तुझा काना तर आता द्वारकाधीश झाला आहे. तो तुला विसरला असेल, खरंय, तो तुला ओळखही दाखवणार नाही. खरंय. अरे हेच ओळखलंस तू तुझ्या मित्राला. सुदामा, अरे अरे सुदामा, अरे का गोविंदा, मी चुकलो, मला माफ कर रे गोविंदा, सुदामा, मला माफ अरे, कर. तुझी जागा या कानाच्या चरणापाशी नाही रे, तर या कानाच्या हृदयात आहे. ये, मला आलिंगन दे. अरे अरे ये गोविंदा, अरे मी आता दरिद्री ब्राह्मण, ते दारिद्र्याचे 2-4 पट, त्याच्यावर धूळ माती सगळी जमा झालेली आहे. तुझ्या राज ड्रेसाला धूळ लागेल ना रे. सुदामा,
अरे संकोच करू नको. अरे ये मित्रा, नको रे. अरे ये बोलू ना. अरे ये. कृष्ण सखा तू माझा, तू माझा स्वामी, तूच माझा पाठीराखा, तू अंतर्यामी, हृदयात पूजितो मी, हृदयात पूजितो मी. कृष्ण सखा तू माझा, तू माझा स्वामी, तुझा माझा पाठीराखा, तू अंतर्यामी, हृदयात पूजितो मी, हृदयात पूजितो मी. कृष्ण सखा तू माझा. सुदामा, अरे चल, इथेच काय गप्पा मारतो? राजवाड्यात जाऊ. चल. नको काना. अरे मला तुला भेटायची इच्छा होती, ती पूर्ण झाली. मी धन्य झालो. आपल्या मित्रत्वाची लाज राखलीच काना तू. अरे मी अशा अथळी अवस्थेत जर तुझ्या मालात आलो तर तुझी मानवणी होईल ना रे. कृष्णा, सुदामा, अरे मी समजलो नाही काय बोलायचं आहे तुला. अरे मी असा दरिद्री ब्राह्मण अशा फाटक्या वेशात तुझ्या राजवाड्यात आलो, तुझ्या पटराण्या तुझ्या प्रधानमंत्री समोर तुला लज्जित व्हावं लागेल ना रे. आणि मी हे कसं सहन करेल. सुदामा, अरे जसा लहानपणी होता तसाच आज सुद्धा आहेत रे. चल. नको रे, चल. नको रे गोविंदा. अरे अरे नाही होत. चल मित्रा, चल. अरे पण मित्रा, अरे काय तुझी ही अवस्था? अरे काय करून घेतलंस तू हे? अरे गोविंदा, हे प्रत्येकाच्या नशिबाचे भोग आणि कर्माची फळं असतात ना रे. आणि प्रत्येकाला त्याच्या नशिबाचे भोग आणि कर्माची फळे ही भोगावंच लागतात ना रे. गोविंदा, अरे आलाच तर जीवन म्हणतात ना रे. सुदामा, अरे किती दुःखदायक बोलतो आहेस. मनाला किती दुःख होत आहे माहित आहे तुला. झालं गेलं विसरून जा रे, झालं गेलं विसरून जा. चल. नको रे गोविंदा, अरे संकोच करू नको. माझे नाही होणार रे. चल. बैस. अरे अरे सुदामा बैस. अरे कानाने दिलेलं तुला हे मैत्रीचं सर्वात उच्च स्थान आहे. नको रे, अरे याचा स्वीकार कर. नको रे अरे मित्रा, गोविंदा, चल. नको. अरे संकोच करू नको. नको रे गोविंदा. बैस रे, बैस. तुझ्या या सिंहासनावर अरे हा दरिद्री ब्राह्मण कसा काय बसू शकतो. सुदामा, अरे बैस बोलू ना. नको रे. नको. अरे बैस. गोविंदा, काय रे अजब तुझी दिला. नको रे गोविंदा. अरे बैस रे, संकोच करू नको. रुक्मिणी, नको रे गोविंदा. अरे संकोच करू नको. नको रे. अरे गोविंदा, सेवा धर्म पुण्य आहे, सांगे सखाची हरी. सेवा धर्म पुण्य आहे, सांगे सखाची हरी. देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी. देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी. सेवा धर्म पुण्य आहे, सांगे सखाची हरी. सेवा धर्म पुण्य आहे, सांगे सखाची हरी. देवा
भक्तांची चाकरी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी. सुदामा, अरे आज मी फक्त तुझं पाथ्यपूजन केलं नाही रे, तर आज तुझ्या मैत्रीला आणि भक्तीला वंदन केलं आहे रे. भक्तीला आणि मैत्रीला वंदन केलं आहे. खरं आहे गोविंदा, सुदामा, खरं आहे. सुदामा, अरे मित्रा, तुझे शुभ आशीर्वाद माझ्या भार्या आणि अर्धभार्या यांना असू दे रे. अरे गोविंदा, पण तुझ्या भार्या आणि अर्धभार्या आहेत तरी किती रे? ये सांगतो. गोविंदा, अरे खरंच नटकटच आहेस रे, नटकटच आहेस. अरे तुझ्या या एवढ्या भार्या आणि अर्धभार्या त्यांना मी एका वेळी कसा काय आशीर्वाद देऊ बरं? त्यापेक्षा मी एक काम करतो, मी तुलाच आशीर्वाद देतो, म्हणजे तुझ्या त्या भार्या आणि अर्धभार्यांना लागेल. सुदामा, तू सुद्धा तर नटकटच आहेस मित्रा. पण मला सांग, आज एवढ्या वर्षाने मला भेटायला आलास सुदामा. अरे माझ्या बहिणीने माझ्यासाठी काय दिलं आहे सुदामा? अरे काना, काही नाही रे, काही नाही. अरे दे. नाही रे, संकोच करू नकोस. अरे काही नाही रे, नाही. अरे काही नाही. अरे काय आहे ते बघू दे तरी. अरे काही नाही रे. अरे दे. अरे नाही काना, काही नाही रे. अरे काना, काना नको रे काना. सुदामा, अरे पोहे वा सुदामा वा. सुदामाच्या घरचे पोहे हो हो, सुदामाच्या घरचे पोहे आवडीने देव खाई. भेट झाली मित्रत्वाची मन आनंदित होई. सुदामाच्या घरचे पोहे आवडीने देव खाई. सुदामाच्या घरचे पोहे आवडीने देव खाई. भेट झाली मित्रत्वाची मन आनंदित होई. सुदामा, अरे अरे गोविंदा, अरे तुझे राजवैभव पाहून ही भेट तुला कशी काय देऊ हेच मनाला संकोच वाटत होता मला. सुदामा, अरे तुला तर माहीतच आहे भक्तांनी आणि मित्रांनी दिलेली कोणतीही गोष्ट मला किती प्रिय असते ती. खरं आहे गोविंदा. सुदामा, अरे जैसे जैसे भजे मज तैसा तैसा पावे मी त्याची. खरं आहे गोविंदा. सुदामा, अरे बघायला गेलो तर मला कुठल्याच गोष्टीची कमी नाही, पण भक्तांनी आणि मित्रांनी दिलेली कोणतीही गोष्ट मला किती प्रिय असते हे तर तुला ठाऊकच आहे. खरं आहे गोविंदा. अरे गोविंदा, तुला आठवतं का रे बोल. हे पोहे मी तुझ्यासाठी का आणले? हो बस का सुदामा, मला खूप छान आठवताय ते. अरे राजकुलामध्ये असताना गुरुमातेने आपल्या दोघांसाठी दिलेले पोहे मी एकट्याने खाल्ले होते, आठवतं? हो सुदामा, हे कसं विसरेन मी. त्यावेळी तू मला बोलला होतास, सुदामा तुझ्यावरती माझं एक ऋण आहे. सुदामा, अरे हेच तर ऋण मी आता तुझे फेडले आणि तुला यातून मुक्त केलं आहे. हा खरं आहे गोविंदा. बोल बोल अरे सुदामा. ही माझी एक छोटीशी भेट तुला भेटली. हो सुदामा. माझं एक काम करशील? अरे मित्रा,
बोल काय करू मी तुझ्यासाठी, बोल. काना आपल्या बालपणीचे दिवस दाखवशील? बालपणीचे दिवस? बस हो. इतकंच ना? बालपणी दिवस. ये अगे हा माझा कृष्णा बालपणी किती नटखट व्हायचा बघायचंय तुम्हाला? या मग, बघा. ये. अरे ये नाही, संकोच करू नको सुधामा. अरे ते बघ, तो आपला भूतकाळ, हा खरंय. ती शिदोरी, हा बरं. मित्रा ती चोरी. वा काना. सुधामा, अरे त्या बघ त्या चालल्या आहेत नटखट गवळणी मथुरेच्या बाजाराला. हा काना खरं आहे. आणि ते बघ ते तिथे आपण. हो काना. गोविंदा उठी गोपाळा उठी गोविंदा उठी गोपाळा आला आला रवी बघा डोईवरी आला आला रवी बघा डोईवरी उठा लवकरी सायानो उठा लवकरी उठा लवकरी सायानो उठा लवकरी गोविंदा उठी गोपाळा उठी गोविंदा उठी गोपाळा आला आला रवी बघा डोईवरी आला आला रवी बघा डोईवरी उठा लवकरी सायानो उठा लवकरी उठा लवकरी सायानो उठा लवकरी उठी गोपाळा उठी गोविंदा उठी गोपाळा आला आला रवी बघा डोईवरी आला आला रवी बघा डोईवरी तुझ्या परिवार जीवन वारा मिठे मारतो प्राजगताला मिठी मारतो प्राजगताला मिठी मारतो प्राजगताला हे राधारा मिळवणे झाला शृंगारावरा उशीर झाला उशीर झाला धवल केसरी रोदन सोमने धवल केसरी रोदन सोमने पाऊस अंगाने जे माझे मला पाऊस अंगाने जे माझे मला उठी गोविंदा उठी गोपाळा उठी गोविंदा उठी गोपाळा आला आला रवी बघा डोईवरी आला आला रवी बघा डोईवरी कोट्यामध्ये भुकेले करू वीजा झुरू झुरू कामधेनो कामधेनो
मंजुळा वेणू वाजे मनामध्ये मंजुळा वेणू वाजे मनामध्ये मंजुळा वेणू भरल्या मना किती आवरो भरल्या मना किती आवरो आसवे अरुणा जवळायला आसवे अरुणा जवळायला उठे गोविंदा उठे गोपाळा उठे गोविंदा उठे गोपाळा आला आला रवी बघा डोईवरी आला आला रवी बघा डोईवरी उठा लवकर गायलो उठा लवकर उठा लवकर गायलो उठा लवकर उठे गोविंदा उठे गोपाळा उठे गोविंदा उठे गोपाळा आला आला रवी बघा डोईवरी 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 कसं नाही ग काही नाही काय सांग ना. अगं म्हणजे माझ्या यांचा काय ग म्हणजे यांचं तुला माहिती काय. अगं मला असं म्हणायचं होतं की अगं म्हणजे तुमचा फोकाट बंद करा आधी. आमचं काय चाललंय तुमचं काय चाललंय. बरोबर ठीक आहे ते जाऊ दे. चंद्रा तुम्हाला इथे का बोलवलंय तुझी गप्पा काय. हे बघा सर्व जणांना मी आजच सांगून ठेवते उद्या बाजाराला जाताना त्या मावशीला घेऊन जायचे नाही. बरं बाई ठीक आहे उद्या आपण बाजाराला जाताना इथेच भेटूया. तरी पण त्या मावशीला घेऊन जायचं नाही म्हणजे नाही. अगं बाई खूप झालं किती वेळ करते. चला आता सकाळच्या पाराला बाई गार गार वाऱ्याला या ग सकाळच्या पाराला बाई गार गार वाऱ्याला हात बघा लावतोय गालाला नवराला लाडाला हात बघा लावतोय गालाला सकाळच्या पाराला बाई गार गार वाऱ्याला सकाळच्या पाराला बाई गार गार वाऱ्याला सकाळ सकाळी उठून बसतोय कामडेला
सारे तपलीत ही पोर माझ्या दय तुझ्या मालाला नवरा या लाडाला हात बघाला तोय गालाला नवरा या लाडाला हात बघाला तोय गालाला या गसकाच्या पाराला बाई गार वाऱ्याला या गसकाच्या पाराला बाई गार वाऱ्याला पायाला तुझ्या पडला बघ आणि ह्या मेल्या नवनवतीच्या पोरी मला या म्हातारीला मथुरेच्या बाजाराला जायला मिळतात. बघते त्यांना की मला मथुरेच्या बाजाराला कशा नेत नाहीत ते. आमची करती धरती मला वाटलं तू तरी सांगशील. ए चला ग ते मावशीच्या नादाला लागायचं. चला आपण जाऊया. अगं तुमच्यापैकी एकीला तरी बाजाराची वाट माहितीये का? मी पण नाही मागणार माफी. अडलंय माझं थिएटर. मी पण नाही मागणार माफी. मीही नाही मागायची माफी. हो बाजूला. अगं असं काय करताय? आपल्या माठातला माल खराबाची वाट पाहिजे का? बघा ना. आपण माणसाची माफी मागूया. बघ तूच नाही ते. बाई गार वाऱ्याला या गसकाच्या पाराला बाई गार वाऱ्याला नवरा या लाडाला हात बघाला उतोय गालाला नवरा या लाडाला हात बघाला उतोय गालाला नवरा या लाडाला हात बघाला उतोय गालाला नवरा या लाडाला हात बघाला उतोय गालाला. जेवताना दिसे ना पुढ्यात ताट जेवताना दिसे ना पुढ्यात ताट जेवताना दिसे ना पुढ्यात ताट सकाळ सकाळी उठून बसतोय रिकामेडे रातला हे मिसळतोय रातला हे मिसळतोय रिकामेडे रातला हे मिसळतोय थोडी थोडी जाला दारू हवी चढवतायला रोज थोडी थोडी जाला दारू हवी चढवतायला बघाला उतोय गालाला नवरा या लाडाला हात बघाला उतोय गालाला नवरा या लाडाला हात बघाला उतोय गालाला नवरा या लाडाला नाच बघा लावतोय गालाला. धन्यवाद. हॅलो हॅलो रसिका प्रेक्षकातून आलेलं पारितोषिक सौ सावी सिद्धेश शेडेकर यांकडून मावशीच्या कामासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कुमारी सौ आलिशा स्वप्नील शेगुलकर यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे
सकाराम अनंत सोगम कैलासवासी सकाराम अनंत सोगम यांच्या स्मरणार्थ कुमार पार्थ संजय सोगम यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कुमार आरुष किरण शेगुलकर आणि कुमारी एंजल किरण शेगुलकर, कुमार आरुष किरण शेगुलकर आणि कुमारी एंजल किरण शेगुलकर यांच्याकडून सुदामासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच अंकुरी पवाड कोणसर, अंकुरी पवाड कोणसर आडिवळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 150 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच श्री सचिन शेगुलकर यांच्याकडून कृष्णा आणि सुदामा आणि मावशी, कृष्णा सुदामा आणि मावशी यांसाठी 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच श्रावणी प्रवीण सोडिये यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि श्री गोपाळ पोकळे यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्व दानशूर व्यक्तींचं नमन मंडळ पोगळेवाडी आम्ही सतत ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दादा तू म्हणतेस म्हणून हा, चला गे राधानो म्हणायचं होतं, राधानो चला. थांबा ग. काय ग आता काय झालं? अगं मुली तू थाट माट करून या मथुरेच्या बाजाराला चाललात. या माठात काय घेतलात हे नाही सांगितलं. अय्या हो अय्या हो नको, या पुढे आणि सांगा. मी घेतली लोणी. तू घेतली लोणी मिली जसे सांगते हे जनावर दोन्ही. मी घेतलाय ताक. तू घेतलं ताक. बाई आरशात जाऊन बघ तुझं तप्त नाक. मावशी हो. घेतलं दही. तू घेतलं दही. तू दिसतेस किती सही. हो जाग्यावरती. मावशी काय ग? मी घेतलाय खवा. काय 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 मी घेतलाय खवा. काय म्हणतेस काय? अगं मावशी खवा घेतलाय खवा. हिने घेतला खवा. तिला म्हणते हिने घेतला खवा. आता या माझ्या मागून धावा. आता काय नाही झालं. मी काय म्हणते तेवढा मथुरेचा ताट माट करून आपण मथुरेचा घाट चढणार आणि हे चढता चढता नुसतं असं मुळमुळीत कसं जाणार. एक गाणं म्हणा की. अगं मावशी हॅलो रसिका हो. कैलासवासी संदीप भिकाजी पोकळे बाळा यांच्या स्मरणार्थ कुमार भावेश संदीप पोकळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री हरिचंद्र केशव शेडेकर यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सौ सिद्धी शेडेकर यांच्याकडून मावशीच्या कामासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सुमित राडिये यांच्याकडून आजच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सर्व या दानशूर व्यक्तींचं आम्ही नमन मंडळ पोकळेवाडी ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगं एक गाणं म्हणा. अगं मावशी छोटंसं गाणं. ते पण मीच घ्यायचं.
घे ना. बर ए या मेलूने माझ्या मागे मागे गाणं म्हणून येतो येतो हा. चंद्रचांदणी हरली पहारात ही सरली चंद्रचांदणी हरली पहारात ही सरली नवी उजा बहरली नवी लाली चढाली लगबग करून माठाळे भरून सुंदर करू चला लगबग करून माठाळे भरून सुंदर करू चला हिराने तारा ग हिराने तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला हिराने तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला हिराने तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला हिराने तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला चालूने सोन नवा गोरा झाला शृंगार हा आवरा चालूने सोन नवा गोरा दिसे उठून साऱ्या पोरी जणू इंद्र दरबारी अप्सरा दिसे उठून साऱ्या पोरी जणू इंद्र दरबारी अप्सरा सारा करून साध तेऱ्यावरी राज सारा करून साध हे बनी राज हिराने तारा ग हिराने तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला हिराने तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला हिराने तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला हिराने तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला एकमेकींना साथही करा जरा पायाने वेग हरा एकमेकींना साथही करा संग हिराने तारा तंडकर वारा अजब त्याची तारा संग हिराने तारा तंडकर वारा अजब त्याची तारा डोई घेऊन माझ जरू यमुना घाट डोई घेऊन माझ जरू यमुना घाट हिराने तारा ग हिराने तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला हिराने तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला हिराने तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला हिराने तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला चंद्रचांदणी हरली पहारात ही सरली नवी उजा बहरली नवी लाली चढाली लगबग करून माठाळे भरून सुंदर करू चला लगबग करून माठाळे भरून सुंदर करू चला हिरान तारा ग हिरान तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला हिरान तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला हिराने तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला हिराने तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला हिराने तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला हिराने तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला हिराने तारा ग संगे राधा ग बाजारे जाऊ चला हॅलो
भेटले बालपणाची आठवण ये भेटले गोकुळ नगरी जन्म माझा सवंगडी हे भेटले बालपणाची आठवण येता कंठ हे माझे दाटले बालपणाची आठवण येता कंठ हे माझे दाटले भातुकलेच्या खेळाचे नटकट हसण्या रडण्याचे भातुकलेच्या खेळाचे नटकट हसण्या रडण्याचे ताई दूध लोणे खाण्याचे अन आई वडिलांच्या मायेचे त्या मायेला बलके झालो असे मला का वाटले त्या मायेला बलके झालो असे मला का वाटले बालपणाचे आठवण येता कंठ हे माझे दाटले बालपणाचे आठवण येता कंठ हे माझे दाटले तारुण्यात हे पदार्पण आता संपले बालपण तारुण्यात हे पदार्पण नव्हती कल्पना नव्हते मन आता आले पुढचे दार आता आले पुढची दार बघता बघता माझ्या मनावर दुःख कसे साठले बघता बघता माझ्या मनावर दुःख येऊन साठले बालपणाचे आठवण येता कंठ हे माझे दाटले बालपणाचे आठवण येता कंठ हे माझे दाटले गोकुळ नगरी जन्म माझा सवंगडी हे भेटले गोकुळ नगरी जन्म माझा सवंगडी हे भेटले बालपणाचे आठवण येता कंठ हे माझे दाटले बालपणाचे आठवण येता कंठ हे माझे दाटले बालपणाची आठवण येता कंठ हे माझे दाटले श्री सहाय्य नंद गोप सर्व पालकाय तर कुणी म्हणे गिरीधराय चक्रधारी अशा या वेगवेगळ्या नावांनी संबोधलेला हा माझा अवतार नकुलवर मणिघीव यांना नाथाच्या शापातून मुक्त करण्यासाठी हा अवतार गोवर्धन उचलून गोकुळवासियांचे रक्षण आणि इंद्राचे गर्वहरण यासाठी हा अवतार पण काय करावे इकडे सर्वांचं पालनपोषण करायचं आणि तिकडे मथुरेत माझे जन्मदाता माझ्याच मामानं बंदिवान केले आहे काय तर म्हणे त्याचा मृत्यू माझ्या हातून आहे नाही नाही ज्या ज्या वेळी पृथ्वीवर अधर्माचं राज्य येईल त्या त्यावेळी मी अशीच वेगवेगळी रूपे धारण करून त्या अधर्माचा नाश करून धर्माचा उद्धार करेन हो पण त्या कंस मामाला धडा शिकवायचा असेल तर प्रथम मथुरेत जाणे दहीदूत बंद केलं पाहिजे पण ही कामगिरी आपण न करता आपले मित्र पेंड्या सुदाम आणि वाकड्या यांच्यावरती सोपवली पाहिजे ते ही कामगिरी नक्कीच पार पडतील प्रथम त्यांना हात तर मारून पाहूयात सुदामा अरे हे सुदामा आलो आलो देवा सुदामा अरे ये लवकर आणि येताना सवंगड्यांना पण घेऊन ये वाकड्या अरे वाकड्या अरे लावतोय काय लावतो अरे देवाला गंड लवकर ये देवाने आवाज दिला अरे हलवतोय अरे आता काय हलवतो अरे देवाची घंटा चौकास हलव आणि ये लवकर आयो कृष्ण देवांचा आवाज पडला कानी कृष्ण
कृष्णदेवांचा आवाज पडला काने चल सुदामा जाऊया चल धावून चल सुदामा जाऊया चल धावून कृष्णदेवांचा आवाज पडला काने कृष्णदेवांचा आवाज पडला काने चल सुदामा जाऊया चल धावून चल सुदामा जाऊया चल धावून कृष्णदेवांचा आवाज पडला काने कृष्णदेवांचा आवाज पडला काने चल सुदामा जाऊया चल धावून चल सुदामा जाऊया चल धावून गाईराची कुंजवनात सवंगडी संगतीला केले गोकुळात सवंगडी संगतीला केले गोकुळात सवंगडी संगतीला केले गोकुळात गाईराची कुंजवनात सवंगडी संगतीला केले गोकुळात सवंगडी संगतीला केले गोकुळात सवंगडी संगतीला केले गोकुळात वालिया मोठा एकच झाला नाही कोणी वालिया मोठा एकच झाला नाही कोणी चल सुदामा जाऊया चल धावून चल सुदामा जाऊया चल धावून कृष्णदेवांचा आवाज पडला काने कृष्णदेवांचा आवाज पडला